मित्रांनो, रामदेव बाबा काय म्हणतोय बघा. हा म्हणतोय की जेनजीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली आणि ब्राह्मणवादाला शिव्या देणं म्हणजे हे असंवैधानिक आहे. आता ब्राह्मणवादाला शिव्या देणं हे असंवैधानिक कसं झालं मला सांगा मित्रांनो. ज्या ब्राह्मणवादामुळे जातीभेद निर्माण झाली, ज्या ब्राह्मणवादामुळे असमानता निर्माण झाली, जो शोषणाचा मुख्य आधार होता ब्राह्मणवाद, त्या ब्राह्मणवादाला विरोध करणे हा गुन्हा कसा झालाय. ज्या ब्राह्मणवादामध्ये महिलांना कुठेही समाजामध्ये स्थान नव्हता, शिक्षणाचा अधिकार देखील नव्हता, चूल आणि मूलच हे त्यांच्यासाठी सर्व काय होते, अशा ब्राह्मणवादाला शिव्या देणं किंवा अशा ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये बोलणं हे असंवैधानिक कसं. ज्या ब्राह्मणवादामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा राज्याभिषेक करावा लागला, शंभू महाराजांची आयुष्यभर बदनामी झाली, या ब्राह्मणवादामुळे भारतीय समाजाचं खूप मोठं नुकसान झालं. मुळात तर ब्राह्मणवादाचा आणि भारतीय संविधानाचा काहीच संबंध नाही आणि संबंध असेल तरी तो असा असेल की भारतीय संविधानामध्ये ब्राह्मणवादच हा मुळामध्ये असंविधानिक आहे. ब्राह्मणांचा विरोध नाहीये तर ब्राह्मणवादाचा विरोध आहे. आणि जेनजीच्या आंदोलनावर बोलणारा हा तोच आहे जो अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये जेव्हा पोलीस आली होती तेव्हा साडी का सलवार घालून हा पळून गेला होता आणि त्यानंतर त्या आंदोलनामुळे याने 25 ते 30 हजार कोटी रुपयाचं अंपार उभं केलं. हा तोच आहे जो म्हणाला होता की 30 ते 35 रुपये प्रमाणे पेट्रोल मिळणार. हा तोच आहे की म्हणाला होता की महिला साडी घातल्याने पण चांगल्या दिसतात, महिला सूट आणि सलवार घातल्याने पण चांगले दिसतात आणि माझ्या नजरेने बघितलं तर महिलांनी काही घातलं नाही तरी त्या चांगल्या दिसतात. बाबा रामदेव रंडवाम. खरं तर याला उघडा करून चापकाने मारायला पाहिजे होतं. खरं तर यानेच आपल्या देशाची आणि भगव्या रंगाची बदनामी केली. याच्या प्रोडक्ट वरती तुकाराम मुंडे साहेबांनी कशा प्रकारे धाड टाकली आपण सगळ्यांनीच बघितलं होतं आणि सर्व प्रोडक्ट बंद करायला सांगितले होते. आणि हा म्हणतो की जेनजीने आपल्या देशाला बदनाम केले.